जगाला शांतीचा पाठ देण्याचा दिवस म्हणजेच बुद्ध पौर्णिमा। याच दिवशी वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांना बोधित्व प्राप्त झाले होते आणि तेव्हापासूनच या जगात शांती म्हणजे काय याचा पाठ मिळाला। भगवान बुद्धांनी अतिशय कठीण योग साधना करून बोधित्व प्राप्त केले आणि बौद्ध धर्माची निर्मिती झाली। धार्मिक गुरु जाणकार सांगतात की वयाच्या 80व्या वर्षी साधना करीत असताना जीवन हे काय आहे, कशा प्रकारे जग हे सुंदर बनेल, या धरतीपटलावर कशी शांती निर्माण होईल, या सर्व बाबी भगवान बुद्धांना कठोर साधनेतून अवगत झाल्या होत्या। ही साधना करताना त्यांनी जगाला अनेक संदेश दिले। सुजाता नावाच्या मुलीच्या हातून खीर प्राशन करून या जगात मुलगी सर्वश्रेष्ठ आहे आणि ती जगाची तारणहार आहे हा संदेश मिळतो, अशी अनेक उदाहरणे, अशा अनेक लीला त्यांनी केलेल्या आहेत। तुमच्या मनात मात्र कुठला लोभ नसावा, हाव नसावी, त्याचं भलं हो आणि माझं चांगलं हो, अजिबात कुणाच्या वस्तूला हात लावायची नाही। होत असेल यथाशक्ती दान धर्म करा, कुणाच्या माय बहिणीकडे वाईट नजरेने पाहू नका, कुणाच्या माणसाकडे वाईट नजरेने पाहू नका। आपले सारी इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवा, खूप आपल्या इंद्रियाला संयमी ठेवा। त्यानंतर या वाणीने गोड बोला, मधुर बोला, आपुलकीचं बोला, खोटं बोलू नका, व्यर्थ बकवास करू नका, चाहळ्याचा विना लावू नका आणि कठोर बोलू नका आणि शेवटी मात्र व्यसन तर कोणतंच करू नका। त्यांनी जो बुद्ध धर्म स्थापन केला त्याची तत्वे काय आहे, कोणती कार्य केल्यामुळे नराचा नारायण होतो, कुणाला लोक देव म्हणतात, भगवान बुद्धांनी किती शील सांभाळले, काय आहे बुद्ध आणि बुद्ध धर्माची शिकवण, निर्विष्णू बना याला म्हणतात बुद्ध। एक बुद्धी, कोणतं योग्य, कोणतं अयोग्य, कोणतं चांगलं, कोणतं वाईट, कोणतं केल्यानं आपलं बरं होईल, कोणतं न केल्यानं आपलं बरं होईल, याचं जे ज्ञान असतं याला म्हणतात सद्विवेक बुद्धी आणि यालाच म्हणतात प्रज्ञा। हे प्रज्ञा आली म्हणजे अज्ञान जाते आणि अज्ञान गेलं माणूस अज्ञान होते, शहाणा होते आणि त्याच्यातून चुका होत नाही आणि मग लोक त्याला म्हणतात बापरे तो माणूस तो तर देव आहे, देव। नर करणी कले सो नरका नारायण म्हणजे कर्म सिद्धांत आहे, कराल तसं तुम्हाला भरून द्यावं लागेल। आजच्या दिवसाचे महत्त्व, बुद्ध जयंतीच्या दिवसाचे महत्त्व, तुमचा देव आडवा येत नाही, बुद्ध आडवा येत नाही, तुमचे कर्मच तुम्हाला तारतील आणि तुमचे कर्मच तुम्हाला बस कर्म सिद्धांत बुद्धाचा आहे। आणि म्हणून तुम्ही आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध समजून घ्या, चांगला बुद्ध जाणून घ्या, बुद्ध स्वीकारा, बुद्ध आत्मसात। बुद्ध की जय। शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। हे जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या VCN न्यूजचे बुलढाणा येथील प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी केलेला आहे।